कर्णधार पप्पू पाटील, संदीप पाटील. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल चला दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी, बॅटिंग करणाऱ्या संघाचे 12 प्रतिनिधी. या 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. गोलंदाज येत आहेत प्रफुल्ल यांना आपण पाहू शकाल. प्रफुल्ल ठाकूर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. केगावचे खेळाडू आहेत आणि पहिलं षटक हाताळणार चला 12वा खेळाडू. या वेळेला आपण पाहत आहे पहिला बॉल, चांगला चेंडू पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतायत आणि पहिला बॉल इथून डॉट. या स्पर्धेचा आनंद घेताना ज्यांचा आज वाढदिवस तुम्हाला पाहायला मिळत होते आमच्या उपाध्यक्ष नानाजी दिवेकर असतील, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा देऊयात आपण. विश्वास पाटील स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला द्वारकानाथ पाहायला मिळतील. तर बॉलिंग मार्कवर प्रफुल्ल ठाकूर पुन्हा एकदा तयार होत आहेत. चेंडू क्रमांक 1 आपण पहिला डॉट बॉल येत असताना आपण पाहिलाय. या मॅच मध्ये आता किती धावा येतील, मागच्या मॅच मध्ये आपण लो स्कोरिंग कमी धावसंख्येचा सामना पाहिला. या वेळेला परकट पाहायला मिळत आहे. थर्डमॅनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुली इथे स्ट्रोक कन्वर्ट झालाय आणि सरळ 2 क्षेत्ररक्षकाच्या वरून खेळले आणि इथून मात्र बॅट्समन तुम्ही पाहिले असतील फलंदाज होते ते म्हणजे विश्वास पाटील आणि त्यांच्या बॅट मधून आलाय हा कलात्मक चौकार. विश्वास पाटील बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर आपण पाहत असतो. तोंडरेगावचे खेळाडू पाहायला मिळतात. अगदी सातत्याने चांगला खेळ 40+ माध्यमातून आपण त्यांचा पाहिलाय. तोंडरे टेनिस क्रिकेटसाठी विश्वास यांनी जबरदस्त कामगिरी सातत्याने केली आहे. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहिला. चांगला बॉल होता, लेन चांगली, लाईन चांगली, गुड लेंथ वरून चेंडूला टेक ऑफ केलं. शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला आणि या बॉलवर मात्र धावसंख्या डॉट बॉल आलाय आणि 3 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या 4 तुम्हाला पाहायला मिळेल. 4 रन्स ऑन अ स्कोर कार्डवर तुम्ही धावसंख्या पाहू शकाल. 3 बॉल समाप्त झाल्यानंतर पुढचा बॉल असेल प्रफुल्ल ठाकूर यांचा. समोर या वेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये फेकून दिलं सरळ उंचावरून. या वेळेला ऑन साइडला ऑन राऊटचा फटका आलाय उंच आणि लांब, अवकाशाला गवस निघालणारा हा मास्टर 40+ RPL चा षटकार. जबरदस्त फटका इथून पाहिला आपण. बॅट्समॅन विश्वास पाटील सातत्यानं जो विश्वास असतो तो विश्वास आपल्यावर घेत असतो, विश्वासानं बॅटिंग करत असतो आणि तोच विश्वास आता मात्र दाखवत असताना सांगत असताना की मैदानामध्ये मी आहे आणि आपल्या टीमसाठी धावा जमेन आणि त्यासाठी प्रयत्न करतोय. आलेला षटकार धावसंख्या तब्बल जोडली ती 10 अंकावर. 4 बॉल फेकलेत प्रफुल्ल ठाकूरनं आणि 10 धावा पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पुढचा बॉल फुलटॉस होता, प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. एक फक्त सिंगल मिळेल आणि या सिंगलनं आता मात्र 5 चेंडू संपले आणि 5 बॉल मध्ये जमवतोय. बॅटिंग करत असताना टीम तुम्हाला पाहायला मिळत आहे ते म्हणजे मिशन सिंदूर I11 ओवे घोट यांची धावसंख्या आहे ती म्हणजे 11 या अंकावर. शेवटचा एक बॉल असेल डावखुऱ्याचे बॅट्समॅन. थोडासा फिल्डिंग मध्ये बदलाव पाहायला मिळतोय. फिल्डिंग थोडंसं आता चेंजेस पाहायला मिळत आहे आणि हा बॉल आता मात्र कशा पद्धतीचा असेल प्रफुल्ल ठाकूर यांचा. पहिला बॉल फेस करतील डावखुऱ्याचे बॅट्समॅन द्वारकानाथ. चांगला बॉल, सन्मान दिलाय, हलक्या हाताने खेळतायत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. इथून पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिलं षटक इथून समाप्त झाला आणि 6 बॉलच्या समाप्तीनंतर तब्बल धावसंख्या धावफलकावर जोडली जाते ती 11 रन्स तुम्हाला पाहायला मिळेल. 11 ऑन अ बोर्ड टीमची धावसंख्या. आमची नानाजी दिवेकर असतील, त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देताना त्यांचा मित्र परिवार तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी एक चांगले व्यक्तिमत्व उपाध्यक्ष आहेत आणि
या कमिटीला अगदी सावरण्याचं काम, या कमिटीला अगदी आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेसाठी अगदी सर्वजण मेहनत घेत आहेत आणि पुन्हा एकदा त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. चांगली क्लिअरिटी क्वालिटी पाहू शकाल. पीटीसी लाईव्ह स्क्रीनवर पाहायला मिळतंय साऱ्या काही गोष्टी. मैदानाच्या सीमारेषेच्या बाजूला तुम्ही पाहिलं तर वृक्ष लागवड पाहायला मिळते. खजुराची झाडे तुम्हाला पाहायला मिळतात आणि एक जबरदस्त काम संजूबाईंच्या माध्यमातून या वेळेला सरळ बॅटनं समोरच्या दिशेला अगदी 40+ मास्टर आणि तो बॅनर एकदम आरोग्यासाठी आणि त्या दिशेने येणारा हा स्ट्रेट फॉरवर्ड चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर पुढे सरसावली जाती आहे. ती 15 या अंकावर पाहायला मिळेल. 1 for 15 रन्स ऑन अ बोर्ड तुम्ही पाहू शकाल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिला बॉल आपण पहिला चौकार, त्यानंतर थोडंसं प्रेशर पाहायला मिळत आहे आणि आउटसाइड दी ऑफ स्टंप दूरवरचा बॉल आणि त्यानंतर येणारा हा अवांतर बॉल. अवांतरनं एकदम एक्स्ट्रा खर्च झाली आणि अवांतरनं आता धावसंख्या 16 धावा. या वेळेला फटका चांगला आहे. शॉर्ट कव्हर वरून एक्स्ट्रा कव्हरला अगदी मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये ते कॉम्बॉक्स असेल आणि त्या दिशेनं उडवलेला हा मनगडी ताकदीचा अगदी अफलातून स्ट्रोक 6 धावांचा षटकार. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. विश्वास पाटील यांच्या बॅटमधून ज्या खेळीसाठी ओळखले जात आहेत, जाणले जात आहेत आणि ती खेळी ते करतायत आणि त्यांचा खेळ आपण बऱ्याचशा मैदानावर पाहत असतो. आजही चांगला खेळ आणि 40+ साठी सुद्धा अप्रतिम कामगिरी. या वेळेला आणखी एक फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न होता. फटका इथून फसला, मिसकिट झालाय आणि त्यानंतर मात्र या बॉलवर मोह आवरू शकले नाही, परंतु चेंडूने मात्र अगदी दिशा बदलली. चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जातोय आणि इथून मोठा धक्का लागलाय. तो म्हणजे आपण पाहता मिशन सिंदूर I11 ओव्हरघोट टीमला बॅट्समन विश्वास पाटील हे मात्र बाद होत आहेत. फलंदाज बाद. आठ बॉल मध्ये 21 धावा तब्बल आपण पाहिल्या असतील तर जोडल्या वैयक्तिक कोट्यामध्ये विश्वास यांनी तब्बल त्यांच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले आणि टीमची धावसंख्या तब्बल 22 या अंकावर. षटक दुसरं आपण पाहताय. दुसऱ्या षटकामधील उर्वरित 3 चेंडूचा खेळ आता बाकी असेल आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा दिनेशला आपण पाहताय. दिनेश बंडा या वेळेला पुन्हा एकदा सरळ बॅटला चेंडू अगदी जर विचार केला इनफिल्डला क्लिअर करतोय. फटका सरळ होता स्ट्रेट फॉरवर्डचा येतोय. आल्या बॅट मधून आपल्या चौकार दाखवत असताना फलंदाज अजित पाटील 4 धावा. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळले जात आहेत. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळतीये परंतु फक्त सिंगल 22ची धावीतून आली सिंगल आणि सिंगलनं धावा संख्या आता 27 धावा. चेंडू तब्बल या षटकामधील उर्वरित आता 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. षटक क्रमांक 2 पॉवर प्ले 2 आणि त्यामध्ये मग 8 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक बाहेर पाहायला मिळत आहेत. अशा सिच्युएशनला या षटकामध्ये शेवटचा अंतिम बॉल आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश बंडा यांना आपण पाहत आहे. दिनेश बंडा नवघरचे खेळाडू पाहायला मिळतील. या वेळेला अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतायत. इथून आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर
टीम बॅटिंग करत असताना सिंदूर मिशन सिंदूर 11 आपण पाहता आई देवी ओवी टीम आणि घोट टीम यांची धावा संख्या आहे ती तब्बल 27 धावा. रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल या टीमच्या समोर खेळत असताना 27 धावा संख्या. चला आपण जाऊया आता पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. 12 बॉल मध्ये या वेळेला फटका अप्रतिम, क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सुद्धा अप्रतिम होता परंतु चेंडूला मात्र अडू शकले नाही आणि चेंडू मात्र सर सीमा रेषेच्या बाहेर पडला जातोय. येतो हा बॅट्समन तुम्ही पाहिले असतील फलंदाजी करताना अजित यांच्या बॅट मधून आला हा षटकार. गोलंदाज संदीप पाटील मागच्या मॅच मध्ये 5 विकेट मॅन ऑफ द मॅच. आता मात्र चांगला बॉल कमबॅक पाहायला मिळतोय. या बॉलवर आपण पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि धावा संख्या धावफलकावर तब्बल जोडली ती 33 धावा. डबल 33 रन्स पाहायला मिळेल. पुन्हा एकदा संदीप पाटील सज्ज होत आहेत. समोरच्या दिशेला फटका खेळलाय, फटका मिसक्यूट होतोय ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये. चांगला बॉल इथून हाताळलाय, गती परिवर्तन पाहायला मिळाला. चेंज ऑफ द पेस मिश्रण होता आणि त्याच्यावर मात्र फसले गेले आणि बॅट्समन इथून अजित यांच्या पारीचा अंत झालाय. फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर आले होते अजित पाटील ज्यांचं योगदान 1 षटकार 1 चौकार आणि ते मात्र इथून बाद होत आहेत. या मॅचला आणि या स्पर्धेला एन्जॉय करताना आपण पाहतो आमच्या मनगरचे अमितजी पाटील आपण पाहताय हे सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या वेळेला आणखी एक फटका फसलाय आणि इथून मात्र झेल टिपलाय. आणखी एक धक्का लागलाय तो म्हणजे मिशन सिंदूर आई 11 ओवे घोट टीमला फलंदाज बाद.
42 ऑन अ बोर्ड. चौथ्या षटकामध्ये पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2, त्यानंतर 1 अशी विश्लेषण पाहायला मिळतं या षटकाचं. आता मात्र स्वर्गीय दिबा पाटील दिवंगत इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि त्या दिशेनं गोलंदाजी करताना पाहायला मिळते. बॉलर महेंद्र वर्तक यांचा बॉल हलक्या हाताने खेळतायत अगदी शांत पद्धतीनं, परंतु काय वेगाने इथून 22च्या 2 धावा. 22च्या 2 धावा हसुराम भोईर यांना आपण पाहिलं फिल्डिंग करत असताना भेंडकल गावची खेळाडू पाहायला मिळतील आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2च्या मदतीनं टीमची धावा संख्या तब्बल पोहोचली जातीये ती म्हणजे 44 अंकावर. 44 कितीचा वान, कितीचं टार्गेट, किती धावा जमवल्या जातील या मॅच मध्ये पाहायला मिळते. या वेळेला शॉट स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी, डीप मध्ये चेंडू इथून स्टॉप केलं जाते, थांबवलंय आणि या बॉलवर आता मात्र मिसफिल्डिंग एक जिथे होती तिथे 2 धावा इथून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2च्या बरोबरीनं टीमची धावा संख्या तब्बल पोहोचली जातीये ती म्हणजे 46 अंकावर. 46 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळते. 46 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. एक चांगली गोलंदाजी आता या षटकामध्ये होतीये महेंद्र वर्तक यांची, परंतु त्यानंतर मात्र आलाय स्लॉट मध्ये आणि फेकून दिलं सरळ बाजूच्या प्लॉट मध्ये येतोय उत्तुंग असा हा ऑन साइडला लॉंग ऑनच्या वरतून षटकार. चौथं षटक सुद्धा पूर्ण झालंय. चला आपण त्या मागच्या बॉलचा जो डिसिजन पेंडिंग होता आणि ते पाहिलं जाईल. थोडासा लाईटीचा व्यत्यय होता आणि त्यानंतर डिसिजन ते पेंडिंग ठेवलं होतं. आपण धावा किती आहे ते पाहिलं जात आहे आणि बघा तो मागचा बॉल जो आपण पाहिला चौकारासाठी जे पाहणार होतो आपण ते पाहिलं इथे आणि फक्त 2च धावा असतील. चौकारीतून सेव्ह केलाय म्हणजे धावा संख्येमध्ये ऍड होणार नाही. धावा ज्या धावा आहेत त्या धावा धावफलकावर पाहायला मिळतील. या बॉलवर मात्र पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न आणि वेगानं मात्र 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. 2 धावा इथून जोडल्या आणि या 2 मात्र धावा संख्या 54. षटक क्रमांक आता सुरू झाला. इथून मात्र 5वं षटक. संदीप पाटील पुन्हा एकदा स्वतः कर्णधार आपल्या खांद्यावर धडा उचलत आहेत, आपल्या खात्यावर जबाबदारी घेत आहेत, आपल्या हातामध्ये बॉल घेतलाय आणि या मॅच मध्ये या षटकामध्ये कमीत कमी धावा संख्या देण्यासाठी गोलंदाजी करतील का या वेळेला आपण पाहताय. हा सुद्धा ऑन समोर 94चं टार्गेट दिलंय. 94चं टार्गेट आता कशा पद्धतीने या धावांना चेस करण्यासाठी 6 षटकांमध्ये या बॅटिंगचा कसा आक्रमक पवित्रा घेतला जाईल, आक्रमक रूप कसं धारण केलं जाईल आणि हे नक्कीच पाहावं लागणार आहे किंवा पाहिलं जाणार आहे. परंतु विचार करूया आता सलामीसाठी उतरत असताना तुम्हाला रायगड मास्टर 40+ आपण पाहताय. RPL 2025 ची स्पर्धा रायगड प्रीमियर लीग रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक विभागातील गावातील आणि त्या तालुक्यातील हे सारे खेळाडू एकवटलेत आणि ते सर्व खेळाडू या RPL मध्ये मानगडच्या नगरीमध्ये तुम्हाला अगदी पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त क्रीडा संकुल आणि या क्रीडा संकुलावर येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, अशा वेगवेगळ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. एक जबरदस्त मैदान घडवण्याचं बनवण्याचं काम बरेच दिवस सुरू होतं, बरेच महिने वर्ष
आणि ते बनवलं सुद्धा गेलं. त्याच्या अवतीभोवती पूर्णपणे वृक्ष लागवड झाडे पाहायला मिळतील आणि निसर्गाच्या कुशीमध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारं अगदी मानगर गाव, त्यानंतर श्री स्वामी समर्थ मठ पाहायला मिळेल. अगदी मागच्या बाजूला आपण पाहिलं तर छाया रिसॉर्ट्स अगदी हे पाहायला मिळेल. समोरच्या दिशेला स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहायला मिळत आहे. आणि अगदी उजव्या बाजूला आपण पाहिलं तर डोंगराळ भाग पाहायला मिळेल. उंच असं डोंगर, डोंगराच्या रांगा पर्वता पाहायला मिळतील आणि असं एक सुसज्ज असं मैदान आपण पाहत आहे. आमची सर्व कमिटी 40+ मास्टरचे सर्व कमिटी पाहायला मिळेल. अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव, सदस्य हे सारे मेंबर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या एकत्रितपणानं, एकत्रित मेहनतीनं आणि एकजुटीनं ही स्पर्धा मात्र RPL 2025 ची स्पर्धा आपण इथे साकार करतोय. तब्बल गेले 8 दिवस, आजचा हा 8वा दिवस या स्पर्धेचा आणि 8व्या दिवसामध्ये पदार्पण करताना ही स्पर्धा पाहायला मिळत आहे. आणि आता या मार्च मध्ये तब्बल टार्गेट ठेवले 94 धावा. 94 धावा आता जमवण्यासाठी संदीप पाटील पप्पू यांना जी खेळी सातत्यानं ते करत आलेत, आज त्या खेळीची मात्र महत्वाची गरज आहे. एखादा खेळाडून अभिमाने सेट होऊन 40-50 धावा करणं या मॅच मध्ये आता महत्वाचं राहणार आहे. कारण 36 बॉल आणि त्या 36 बॉल मध्ये करायचे त्या 94 रन्स. भलं मोठं टार्गेट, मोठं आव्हान, मोठी धावसंख्या आता ठेवली आहे आणि त्या आव्हानाला आता कशा पद्धतीनं पार पडलं जात आहे, या आव्हानाचा कसा पाठलाग केला जाईल की या 94 धावा वाचवल्या जातील टीम घोट आणि ओवे यांच्या टीम कडून, हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. चला मॅचला आपण सुरुवात करूया आणि गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होतील. गोलंदाज पुन्हा एकदा दत्ता भगत बॉलिंग मार्कवर. मागच्या मॅच मध्ये थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली, गोलंदाजी फारशी चांगली होऊ शकली नाही आणि आता मात्र त्यानंतर पुढचा बॉल असेल षटक क्रमांक 1 पहिलं आणि इथून सुरुवात होईल. पहिल्याच बॉलवर इथून सुरुवात केली आहे आणि या पहिल्याच बॉलवर टिक फॉर टॅट, जशास तसे उत्तर षटकार. आज मात्र थोडीशी मी म्हणेन कमी पडतात दत्ता भगत, थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळत आहे. हे फार कमी चित्र पाहायला मिळत असतं आणि आज मात्र त्यांच्यावर बरसले जात आहेत. फलंदाज इथून मात्र संदीप पाटील आणि त्यांच्या बॅटमधून येणारा हा उत्तुंग असा दुसरा षटकार आमचे योगेश केणी यांचं इथे शुभागमन झालंय. उत्कृष्ट गुणलेखक आमचे उमेश जिबोर यांच्या पावलावर पाऊल ठेवून स्कोरिंगचं काम करताना सातत्यानं आपण त्यांना पाहत असतो, त्यांचं स्वागत असेल. शिकतायत इथून मात्र संधी होती, सरसावली होती वेगानं, परंतु स्टॉप झालं जागच आणि थांबले गेले. स्टार्ट असणं महत्वाचं होतं. स्टार्ट जर असतं तर कदाचित हा झेल सुद्धा मिळाला असता, परंतु संदीप पाटील हे बादल थांबवण्यासाठी दत्ता भगत कशा पद्धतीची रणनीती आखतील. एखादा चांगला बॉल टाकून या बॉलला क्या बात है, क्या बात है. या झेलची नक्कीच चर्चा राहील, या झेलची चर्चा होईल, या कॅचची चर्चा होईल. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. अप्रतिम झेल टिपला, एकदा जोरदार टाळ्या या क्षेत्ररक्षकासाठी. प्रदीप खारकर यांनी टिपलेला, प्रदीप ताडकर यांनी टिपलेला झेल अगदी पाहायला मिळेल. नागोटने टीम अगदी इथले खेळाडू आहेत आणि काय जबरदस्त झेल. हात वरती केला, हातामध्ये चेंडू स्पर्श होत होता
आणि त्यानंतर तब्बल त्या चेंडूला इतकं कवटाळलं की खेळ सोडायचा नाहीये, कारण फलंदाज कोण होते तर संदीप पाटील. प्रॉपर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका मी म्हणेन तसं सिलेक्शन चुकीचं नव्हतं, चांगलं सिलेक्शन होतं, परंतु क्षेत्ररक्षकानं अप्रतिम झेल टिपलाय. लाईव्ह वर स्क्रीनवर सुद्धा तुम्ही तो झेल पाहू शकाल. काय जबरदस्त झेल टिपलाय. आणि या झेलनं मात्र थोडस मी म्हणा रायगड एक्सप्रेस सुधीर तांडे टीमला आता थोडासा टेन्शन मध्ये अडचणीमध्ये आणलाय आणि एक झटका दिलाय. टीमची धावसंख्या आहे ती तब्बल 12 धावा. दत्ता भगतचा चकवा बॉल थोडस इनस्विंग होता आणि त्याच्यावर रिव्हर्स खेळला, स्विच करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर विकेट सुद्धा कॅच आउट. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आणि तेच पाहायला मिळाला. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार. पंचांच्या उजव्या बाजूने आपण पाहत आहे दत्तांचा बॉल, चांगला बॉल होता, लोअर फुटास पाहायला मिळाला, फक्त सिंगल आली. सिंगलने आता 5 बॉल पूर्ण झाले आणि या 5 बॉल मध्ये जमल्या त्या म्हणजे 13 धावा. 13 ऑन अ बोर्ड. टार्गेट आहे तब्बल 94 धावेचं. 94 धावा करायच्या आहेत, 13 लागत आहेत, म्हणजे अद्याप आता 81 ची गरज आहे. 81 रन्स रिक्वायर्ड आपण पाहू शकाल. एक मोठी धावसंख्या सध्याच्या घडीला आता करायची आहे मॅच मध्ये, परंतु ओवे आणि घोट संघ आपण पाहत आहे एक जबरदस्त गोलंदाजीचा नमुना 2 षटकारानंतर कमबॅक केलं दत्ता भगतनं. या वेळेला सुद्धा चांगला बॉल समोरून टर्न केलाय आणि या बॉलवर मात्र शांत ठेवलं बॅट्समनला. पहिल्या षटकाचा खेळ इथून पूर्ण झाला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल हा संघ आपण पाहतोय 94चा पाठलाग करताना टीम मिशन सिंदूरने दिलेलं आव्हान 94चं आई ओवे घोट टीम समोर खेळत असताना 13 धावा 1 षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. आता गुणलेखक आमच्या योगेश किनी जोडले गेले, त्यांचं स्वागत करूया. पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया आपण. टार्गेट आहे तब्बल 94. आता बॉल राहिले 30 आणि 81 धावेची गरज आहे. गोलंदाज सज्ज झालेत. या वेळेला फटका चांगला आहे, अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी थर्डमॅनला चिरडत असताना वेगाने चेंडू फरार झालाय आणि मिळेल इथून हा चौकार. मंगेश सालुंके यांना आपण पाहू शकाल बॉलिंग मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे, सज्ज आहेत. मंगेशांचा बॉल आपण पाहिला. या वेळेला पुन्हा एकदा परंतु चांगली फिल्डिंग यष्टांच्या मागे आपण पाहत आहे. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून अडवला बघा. टीम साठी धावा वाचवल्या जात आहेत. चांगली फिल्डिंग इथून पाहायला मिळाली. धावसंख्या आहे ती 17 या अंकावर 17 रन्स पाहायला मिळतात. 1-1 2-2 धावेनं मिळून फारसा सिंधूर मिशन सिंधूर टीमवर फरक पडणार नाहीये. फरक पडेल परंतु इथून मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते, प्रयत्नाला यश मात्र मिळालं नाही. इथून यश मिळालं बॅट्समनला. टीम 4 धावेनं आणखी पुढे सरकेल. धावसंख्या 4 न वेगाने गेली 21 या अंकावर. 21
या वेळेला आपण पाहू शकाल चांगला बॉल पाहायला मिळाला, तेवढा चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहिला असेल. चौकारासाठी 4 धावा पाहायला मिळत आहेत आणि सांगितलं जाते की जरी संदीप पाटील बाद झाले असले तर आम्ही सुद्धा या मॅच मध्ये धावा जमवण्यासाठी जितके प्रयत्न करता येतील ते प्रयत्न आम्ही करणार आणि तेच करत असताना आता आणखी एक येणारा चौकार 4 धावा. 4 ने धावा संख्या धावफलकावर 25 रन्स पाहायला मिळतात. 25 ऑन अ बोर्ड, 25 रन्स स्कोर कार्ड वर जोडलेले आहेत. .25 25 ऑन बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील. धावा संख्या आहे धावफलकावर. या वेळेला आणखी एक चांगला स्ट्रोक, क्या बात आहे, नजाकत पाहायला मिळाली. चौकारांची हॅट्रिक, बॅक टू बॅक 3 चौकार लगावत असताना बॅकवर्ड पॉइंट लागली. जबरदस्त स्ट्रोक. जो चेंडूचा मिरिट आहे त्या मिरिट नुसार खेळतायत. चेंडू ऑफ स्टंपला आला तर ऑफ स्टंपवर बॅटिंग करतायत. एखादा लेग स्टंपवर असेल तर त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि तुम्ही यशस्वी सप्पा आपण पाहताय. टीमची धावसंख्या 4 ने पुढे गेली, ती म्हणजे 29 अंकावर 29 रन्स. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चौकार आले, तब्बल 16 धावा खर्च केला. शेवटचा अंतिम बॉल असेल आता या दुसऱ्या षटकामधील आणि किती धावा आता या बॉलवर येत आहेत की मग कमबॅक असेल. प्रफुल्ल ठाकूर फलंदाज पाहायला मिळतात. यष्टी रक्षकाने चेंडूला अडवणं महत्वाचं होतं, परंतु या बॉलवर मात्र मिळाली ही धाव. 22ची 1 धाव आणि या 22च्या धावेनं षटक इथून 2 संपले आणि सरासरी 15 ने जमल्या. त्या म्हणजे 30 धावा. रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल या संघाच्या 94चा पाठलाग करताना 30 धावा स्कोर कार्डवर. 24 बॉल आणि आता 64 ची गरज असेल या मॅच मध्ये. आता जिंकण्यासाठी थोडस शॉर्ट टीम मीटिंग पाहायला मिळेल, कशी गोलंदाजी हाताळायची पुढच्या षटकामध्ये. चला फिल्डिंग लगेच लावा, जास्त उशीर करू नका, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. येणारे 24 बॉल आणि त्या 24 बॉल मध्ये आता 64 ची गरज आहे. चला स्पीडअप करायचं, वेळ घेऊ नका, फिल्डिंग लावायचं आपण. चला मिशन सिंधू टीम 24 बॉल आणि 64 रन्स. आणि बघा जी टीमावली आपण पाहत आहे 25 मिनिट्स 25 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं होणं हे अनिवार्य असेल. अन्यथा मग तुमचा बाउंड्रीवरचा एखादा खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी घेतला जाईल. लक्षात घ्या. आपण टाइम अलर्ट आहे, पंच अगदी टाइम लावून आहेत, आयोजकांची सुद्धा करडी नजर आहे. परंतु या मॅच मध्ये आता 24 बॉल मध्ये 64 ची गरज आहे. बॅटिंग करणं गोलंदाजी करणाऱ्या संघाचा 12वा प्रतिनिधी नाही बघा. सचिन कडू येत आहेत. सचिन कडू गोलंदाजी मार्क वर सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वर इथून केलं स्वागत. वेलकम 6 आणि त्यानंतर फेकून दिला सरळ ऑन साइडच्या वरतून लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हवाई सफर हवाईला आणखी एक षटकार. 6 धावा तब्बल इथून जोडल्या स्कोर काढला. पटलावर धावा लागतायत तर 36 धावा. 36 ऑन बोर्ड. स्कोर मूव्स ऑन 36. 36 रन्स लागतायत. गरज होती 64 ची, आता राहिले 58. 23 मध्ये 58 तसं योगेश महागड नाही आव्हान. या मैदानावर आव्हान पूर्ण होईल आणि आव्हान आम्ही पूर्ण करण्यासाठी सज्ज आहोत. परंतु इथून मात्र घडलं बघा काय स्क्वेअरकटचा फटका होता. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला, परंतु अफलातून क्षेत्ररक्षण. कौतुक करेन मी या क्षेत्ररक्षकाचा, कारण अशा सिच्युएशनला अशा मुवमेंटला झेल टीमना आणि तोही खेळाडू कोण होता तर प्रफुल्ल ठाकूर, ज्याने या मॅच मध्ये धावसंख्येचा वेग वाढवला होता.
परंतु बॅट्समन इथून बाद असेल. प्रॉपर झेल टिपलाय सीमा रेषेच्या आधी आणि त्यानंतर मात्र प्रफुल्ल ठाकूर यांना झेल टिपलाय. मंगेश सालुंके यांच्या माध्यमातून टिपलेला झेल. या कॅचची सुद्धा चर्चा होईल, परंतु अप्रतिम झेल. एक चांगला बॉल होता, फटका सुद्धा तितका चांगला होता. मी म्हणे मनगडी ताकदीचा फटका, ताकदीचा वापर, परंतु थोडासा मिसकीड झालाय. थोडीशी निराश स्वतःवर पाहायला मिळाली. आता मात्र गोलंदाज सचिन कडू तुम्हाला पाहायला मिळतात. पंचांच्या डाव्या बाजूनं एक डाव आपण पाहिला षटकाराचा, त्यानंतर विकेटचा. हे क्रिकेट आहे मित्रांनो. रंग अगदी बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. सरळ ज्या पद्धतीने रंग दाखवतो, बदलतो, तसा हा क्रिकेट आपला रंग दाखवत असतो. पुढचा बॉल असेल बॉलिंग मार्कवर सचिन कडू. सचिन कडू यांचा सरळ स्लॉट मध्ये दिलेला बॉल फेकून दिला आउट ऑफ द पार्क साठी. उंच आणि लांब येतो हा षटकार. लंबा हिट, 6, 6 धावा. 6च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावर स्कोर वाढलं जात आहे. पुढे सरकले वेगानं आता तब्बल 42 धावसंख्या, 42 ऑन बोर्ड, 42 रन्स. या मॅच मध्ये टार्गेट सुद्धा 94चं मोठं टार्गेट आहे आणि या मोठ्या टार्गेटला अगदी चेस करण्यासाठी, या मोठ्या टार्गेटला जमवण्यासाठी फलंदाजी करणारा रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल हा संघ शेवटपर्यंत नक्कीच लढेल, यात मात्र शंका नाही आहे. परंतु मी म्हणे की गोलंदाजी करणारा संघ मिशन सिंधूर आई 11 ओव्हर आणि खोट पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी चांगली करावी लागेल. या सामन्यामध्ये जर टिकून राहायचं असेल तर गोलंदाजी चांगली होणं हे महत्वाचं आहे. परंतु क्रिकेटमध्ये बॅटिंग असो बॉलिंग असो, तुमचा जो परफॉर्मन्स चांगला असेल ना, त्याच्यावर निर्भर राहतंय की कोणता संघ जिंकेल. यावेळेला आपण पाहू शकाल इझी झेल होता, परंतु सुटला गेलाय आणि त्याच्यावर विकेट सुद्धा इथून मात्र आपण पाहिजे वाचली आणि 2 धावा सुद्धा खर्च झाल्या. वेगानं सरसावले, वेगानं आले, त्यानंतर मात्र झेल घेण्याची संधी होती, झेल घेत होते, परंतु अगदी तो सावरू शकले नाही, झेल मिस केलाय आणि त्यानंतर 2 धावा. टीमची धावसंख्या आता 44. यावेळेला आपण पाहता अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा ते क्षेत्ररक्षक सिंगल, पुन्हा दुसरीचा प्रयत्न, डेंजर एंड कडे धावले होते. 2 धावा पूर्ण झाल्या आणि या 2 मात्र धावसंख्या धावफलकावर 46, 46 धावा. 46 धावा स्कोर कार्ड वर जोडल्या जात आहेत. 46 ऑन अ बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील. एक चांगली मी म्हणेन इथून मात्र आता गोलंदाजी करताय सचिन कडू तुम्हाला पाहायला मिळते. या वेळेला यष्टाचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला. अप्रतिम डिलिव्हरी, प्रॉपर यॉर्कर पाहायला मिळत आहे. ब्लॉक हॉल मध्ये होता आणि यष्टी इथून यष्टांच्या वर चेंडू आदळलाय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट आणि इथून मात्र फलंदाज बाद. त्यानंतर बघा सन्माननीय आमच्या महाराष्ट्र पोलीस सन्माननीय आमचे निलेशजी घरत साहेब इथे उपस्थित आहेत. दिनेशजी घरत, सदरक्षणाय खळ निग्रणाय हे ब्रीद वाक्य आपण पाहत आहे. समाजामध्ये वाढती गुन्हेगारी आणि त्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा अगदी नाश करण्यासाठी आपण पाहतो आमचे सर्व पोलीस बांधव आज सक्षम आहेत, कार्यरत आहेत आणि ते जबाबदारी सांभाळत आहेत आणि आज ते करणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण समाजामध्ये खूप वाईट गोष्टी घडत आहेत, तर प्रत्येक गोष्टीला अगदी थांबवणं या आपल्या सर्व पोलीस बांधवांचं काम तेव्हा अगदी कसोशीनं प्रयत्न करत आहेत. ते आमचे दिनेशजी घरत साहेब आणि महाराष्ट्र पोलीस त्यांचे इथे आपण करतोय यथोचित मानसन्मान. मायेची उपदारशाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छाने स्पर्धेची आठवण, मोमेंटम देऊन इथे सन्मान. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्र टिपली जात आहेत. एक मंगेश सालुंके येतात गोलंदाजी मार्कवर. मंगेश सालुंके आलेत ज्यांनी मागचा झेल टिपलाय आणि ते मात्र आता बॉलिंग साठी सज्ज होत आहेत. पहिला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. ऑफ स्टंपर चेंडूला रिलीज केलं जात आहे. मग गोलंदाजी करण्याचा एंड जर आपण पाहिला तर स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेब एंड अगदी विमानतळाच्या बाजूने गोलंदाजी करताना तुम्ही पाहू शकाल.
यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. मंगेश सालुंके. षटक क्रमांक सुरू झालाय. इथून 4थे षटक. यावेळेला बॉल आपण पाहताय ऑफस्टमच्या बाहेर निघालाय. बराचसा बाहेर होता. पंचांनी सांगितले खरा बॉल असेल. इक्वेशन बदललं. विनिंग कॅल्क्युलेशन आता राहिलंय. येणारे बॉल 17 आणि त्या 17 मध्ये 47 ची गरज आहे. 17 चेंडू आणि 47 धावा. यावेळेला आपण पाहू शकाल हा बॉल जर आपण पाहिला असेल आणखी एक चांगला बॉल. यष्टनच्या वरून येणारा बॉल अक्रॉस द लाईन. गुडघे टिकून खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड साईड आपण पाहिली. लॉंग लेग आणि फाईन लेग कव्हर करायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेला आपण पाहताय चांगला बॉल. तितकंच चांगला सन्मान दिलाय समोरच्या दिशेला. सिली मिडॉपला हा चेंडू मात्र खेळलाय. डीप मध्ये आपण पाहताय एक सिंगल मिळेल. इंटेन्शन नाहीये. दुसऱ्या धावेचं एकच मिळेल. एकच्या मदतीने आता धावा संख्या टोटल 47 धावा संख्या. 15 बॉल आणि 48. 15 बॉल आणि आता 46 ची गरज आहे. 15-46 समीकरण इक्वेशन म्हटलं तर मग मोठे फटके. षटकार चौकार. चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर रायगड एक्सप्रेस स्तुती तांडेल टीम संघानं गोलंदाजी करताना 93 धावा खर्च केल्या. या वेळेला समोर बॅटला अगदी सरळच्या दिशेनं समोर खेळलायत आणि इथून मात्र जर विचार केला लांब बॉलनं टिपला जातो जेल आणि इथून फलंदाज परतीच्या मार्गावर. बॅट्समॅन इथून बाद झालेत. दिनेश बंडा इथून मात्र बाद होत आहेत. विकेट डाऊन. स्वतः संघ मालक आहेत आणि इथून मात्र मैदान त्यांना सोडावं लागतंय. 40+ म्हटलं तर ब्रीथ वाक्य आपण पाहतो. एकदा आरोग्यासाठी फिटनेस कडे दिलं जाणार लक्ष. आज कित्येक खेळाडू आपण पाहताय फिटनेसचा अगदी पुरेपूर वापर करतायत. चांगली फिटनेस त्याच्याबरोबर चांगला खेळ आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी या साऱ्या गोष्टी खूप महत्वाच्या पाहायला मिळतात तुम्हाला. परंतु विचार जर केला आपण तर अगदी आता दिनेश बंडा बाद झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कोणता खेळाडू असेल आणि त्याच्याकडून कशा पद्धतीची बॅटिंग इथे पाहायला मिळेल हे सुद्धा आपण पाहू शकणार आहात. बॉलिंग मार्कवर सज्ज आहेत गोलंदाज मंगेश सालुंके. तर त्यांच्या समोर आता न्यू बॅट्समन आलेत कुंदन बंडा. कुंदन बंडाना आपण पाहू शकाल. यावेळेला आपण पाहताय लेग बिफोर द विकेटचं अपील. LBW जोरदार अपील पाहायला मिळालं. पंच सांगतात यष्टांच्या अगदी बाजूने बॉल निघत होता. मिस होत नव्हता. लेंथ थोडीशी प्रॉपर नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये ही लेग बाईटची धाव पाहायला मिळाली आणि धाव संख्या आहे धावफलकावर तब्बल 49. यावेळेला आपण पाहताय चेंडूला फील्ड करताना तुम्ही पाहू शकाल एक खडतय काय लक्ष नव्हतं. असं वाटलं की स्टॉप झालेले आहेत बॅट्समन परंतु त्यानंतर जर विचार केला काय वेगाने पळाले बघा. यू टर्न घेतलाय. बघा 4 षटकं संपलीत. टाइम चला फिल्डिंग लावायचंय. वेळ जास्त होतो बघा. विनंती असेल मिशन सिंधू टीम. चला फिल्डिंग लावायचंय. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 45 धावा म्हणजे 22.50 ची सरासरी 45 साठी. आज ज्यांचा वाढदिवस आहे तुम्हाला पाहायला मिळत आहे आमची नानाजी दिवेकर साहेब असतील. त्यांचा इथे वाढदिवस सुद्धा आपण सेलिब्रेशन करणार आहोत. सर्व आमची कमिटी इथे उपस्थित आहे. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया आणि इथे सेलिब्रेशन सुद्धा केलं जाईल. वाढदिवसाच्या त्यांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. संजूभाई पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल. एक डॅशिंग आणि जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहत आहे. 12 मध्ये 45 वडिलांच्या नावाने बनवलेले क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळत आहे. एक वेगळी आठवण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 12 बॉल आणि आता
45 धावा. षटक इथून सुरू झालं 5वं आणि त्या 5व्या षटकामधील पहिला बॉल हा मात्र डॉट आलाय. 11 बॉल आणि त्या 11 बॉल मध्ये आता 45 धावा करायच्या आहेत. 11 बॉल 45. अकरा बॉल 45 धावा संख्येची गरज असेल. नानांच्यावर असणार प्रेम आहे. या वेळेला मात्र फटका बराच उंच उडालाय. अवकाशाला गवसणी घालणारा हा फटका पाहायला मिळाला. जितक्या वेगाने वर गेला तितक्याच वेगाने तो खाली आलाय. त्यामुळे पाटील होते चांगली फिल्डिंगचा नमुना तिथे पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपण त्यांना पाहिलं, परंतु थोडस जज करू शकलं नाही. कंट्रोल थोडासा आउट ऑफ झाला आणि त्यानंतर या बॉलवर मात्र आणखी 2 धावा. टीमची धावा संख्या जोडली 51. 51. 10 बॉल 43. चांगला बॉल अखूट टप्प्याचा बॉल होता. त्यानंतर मग एक सिंगल इथून मिळाली जाते. सिंगल ना आता मात्र येणारी 9 बॉल आणि त्या 9 बॉल मध्ये 42 धावा. 9 बॉल आणि 42 रन्स पाहायला मिळतील. 9 बॉल मध्ये 42 रन्स. अगदी आता या मॅच मध्ये इक्वेशन राहिले, विनिंग कॅल्क्युलेशन असेल. 9-42 आता समीकरण असणार आहे. या वेळेला मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल मिळेल. सिंगल ना आता मात्र 8 मध्ये 41 धावा. 8 बॉल 41 इक्वेशन. मोठे फटके मारणं गरजेचं असेल. मोठे षटकार चौकार येणं गरजेचे. संदीप पाटील बाद झाला तर प्रफुल्ल ठाकूर बाद झाले आणि थोडंसं मी म्हणेन अडचणीमध्ये आला संघ. आता बॉल 8. 41 ची गरज असताना येतो हा सरळ आपण पाहू शकाल. सन्माननीय आपण पाहत आहे आत्मारामजी पाटील आणि त्यांच्या या अगदी मंचकाला सलामी देणारा या स्पर्धेचा RPL मास्टर 40+ षटकार. येणारे आता 7 चेंडू आणि 35 धावा. सात बॉल मध्ये आता 35 ची गरज आहे. 7 बॉल 35 रन्स पाहायला मिळत आहेत. या वेळेला पहिल्या बॉलवर आपण षटकार पाहिला आणि या बॉलवर मात्र सेकंड अटेम्प्टला झेल टिपलाय. एक डाव आपण पाहिला बॅट्समनचा, दुसरा डाव आपण पाहिला बॉलरचा आणि त्यानंतर जर तू षटकार मला मारू शकतोस तर मी तुला बाद करू शकतो हे सांगत असताना गोलंदाज आपण पाहिले प्रज्ञेश कोटेकर यांच्या माध्यमातून टिपलेला हा झेल आणि त्यानंतर आता मात्र येणारे शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 35. चला मिसेन सिंधू टीम आपण लगेच फिल्डिंग लावायचं, जास्त उशीर घेता आपण, बराच वेळ खर्च करताय. शेवटचे 6 बॉल आणि आता 35 ची गरज आहे. वेळ खूप महत्वाची आहे, वेळेनुसार चालणं महत्वाचं आहे, परंतु आता 6 मध्ये 35. 6-35 6 मध्ये 6 षटकार आले तर ही मॅच जिंकू शकेल रायगड एक्सप्रेस सुधी तांडेल संघ. परंतु 6 बॉल मध्ये आता धावा संख्या करायची तब्बल 35 धावा. तर बॉलिंग मार्कवर येतात गोलंदाज. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये आपण पाहू शकाल आव्हान राहिलं आता 35 धावा संख्या. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आपण पाहू शकाल सिंगल मिळाली जातीये आणि या सिंगलला आता इक्वेशन राहिले येणारे बॉल असतील 5 आणि 34 ची गरज आहे. पाच मध्ये आता 34 धावा संख्येची गरज असेल. गोलंदाज तयार होत आहेत.
मॅच मध्ये आता औपचारिकता असेल का की अजून काही वेगळं चित्र निर्माण होईल सुद्धा पाहायला मिळेल. आणखी एक सिंगल आली. येणारे आता शेवटचे 4 बॉल आणि त्या 4 बॉल मध्ये चार मध्ये 33 4 चेंडू आणि 33 धावसंख्या आता 21 वर राहिलाय. आणखी एक सिंगल. चला आरसी बॉईज अलिबाग टीमचे कर्णधार आपण येऊन थांबायचं आहे. आरसी बॉईज अलिबाग या वेळेला आपण पाहू शकाल हा चेंडू डॉट चेंडू इथून पाहायला मिळाला आणि डॉट न मात्र आता 2 चेंडू आणि आता 32 धावा. दोन मध्ये 32. इथून मात्र डीप मध्ये आपण पाहता मॅच मध्ये औपचारिकता एक पाऊल दूर विजयापासून आपण पाहता मिशन सिंधू टीम पाहायला मिळेल. या मॅच मध्ये 93 धावाचं म्हणून 94चं मोठं टार्गेट दिलं आणि 94चं पाठलाग करताना कुठेतरी मी म्हणेन ही डोकीदुखी राहिली. धावसंख्या अंगलट येणारा ही धावसंख्या डोईजड झाली. खूप मोठी धावसंख्या होती आणि तिचा पाठलाग करताना इथून सामना गमावलाय. तेव्हा रायगड एक्सप्रेस